कशी काढते ती तुझ्या बापाला कॉल करते बघा आता मी. अरे आता हप्त्यापासून मी असं पडून आहे. मला नाही पाहिजे अशी सून. हॅलो 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 बाई नमस्कार. अरे नमस्ते गेला बाहेरमध्ये पोरीला येऊन घेऊन जातो. मला नाही पाहिजे अशी सून. तुम्ही काय तुमच्या पोरीला संस्कार वगैरे काही दिले की नाही? आणि चांगले संस्कार द्या. मग ते स्वतःच्या नीतीला स्वतःच्या जवळच ठेवा. नाहीतर मी माझ्या पोराचं दुसरं लग्न करेन. माझ्या तर पोरासाठी आज पण नाही लागलेली आहे पोरींची. घेऊन जा तुमच्या पोरीला इथून. पण बाई काय झाले असे? अरे एक हप्ता झाला इथं. असं नाही झोपून मीच करायला सगळे घरातले कामं. अरे तुम्ही घरात असताना जास्त काम करते काय? बाई हा समाज करून मी येतो थोड्या वेळात. मी समजून सांगतो तिला. त्यानंतर तिच्याकडून अशी काही गोष्ट नाही. एकदाचं माफ करा बाई तिला. कोणाचा फोन होता व? एवढं भिवून कोणाला बोलू लागली? अगं काय झालं सांगा की. अगं सावित्री राधिकाच्या सासूचा फोन होता. त्या सरळ म्हणाल्या की राधिकाला इथून घेऊन जा. मी माझ्या पोराचं दुसरं लग्न करून म्हणतो. त्यांनी अशी धमकी दिली. सावित्री मी चाललो माझ्या पोरीकडून. अरे असं कसं बोलायला साधी पोरीला? घेऊन जा चांगलं येतं. असं काय झालं तिथं? पण आई असं कसं झालं? असं कसं काय म्हणाले तर घेऊन जा म्हणून? त्यांच्या सासू असं कसं बाबाला बोलले? हॅलो अहो तुम्ही जरा लवकर घरी या की. अगं तुझ्याचं काय झालं? अगं ते सगळं सोडा. तुम्ही या घरी लवकर. अगं आता थोड्या वेळापूर्वी राधिका ताईच्या सासूचा फोन आला होता बाबापासून. त्यांनी खूप रागात बाबाला काही काही बोलले होते. तुम्ही या जरा लवकर घरी. बाबा तिकडे होते. तुम्ही जा त्यांच्या सोबत. तुम्हीच ऑफिसमध्ये. बरं आई सुजाता तू आईवर लक्ष दे बरं का. हो हो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त जा तिकडं. तिला फोन लागत नाहीये. मी पण लक्ष दिलं नाही ग सुजाता. मला वाटलं की माझी पोरगी घराच्या कामामध्ये व्यस्त असेल वाटलं. मी म्हणलं नाही काहून परेशान करू म्हणून मी काही एवढं लक्ष दिलं नाही बघ तिच्यावर. माझी चूक आहे बाई सगळी. माहित नाही बाई माझ्या पोरीसोबत तिचं काय झाले ते. सुजाता मला लई टेन्शन आले. काय झालं असेल माझ्या पोरीसोबत? माझी पोरगी बरोबर तर असेल ना? तुमच्या आधी शांत व्हावं. तुम्ही जर असं करू लागलं तर पहिला कोण सांभाळेल? सगळं काय बरं होईल आई. बाई आल्या तुम्ही. मला तर हे समजत नाही कोणतं चोर घेऊनच पोरील कोणते संस्कार दिले. एक तर तिला बरोबर बोलता येत नाही. एक तर तिला बरोबर वागता येत नाही. तरी लाज वाटत नाही. आम्ही पोरीकडचे ना. जर यांच्या जागेवर दुसरं कोणी असलं असतं ना तर मी त्याचं तोंडच फोडलं असतं. माझ्या बाबाची एवढी बेइज्जती. अरे थोडीशी लाज वाटू द्या लाज. याच्यासाठीच पोरीला पैदा केलं होतं का माझं घर खराब करावं म्हणून तिनं? ना तिला जेवण बरोबर बनवता येते. ना घरातलं कोणतं काम करता येते व्यवस्थित. आणि तिला मी 2 माणसाच्या मधातही बरोबर बसू शकत नाही. कारण तिला बरोबर बोलता येत नाही. अनपढ गवार जाहील आहे ती जाहील. पण नको बाळा. तिथे मी तुझा सर्व त्याचं काही रागात बोलू नको. अरे